श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ मेष राशीसाठी खूपच खास आहे, कारण डिसेंबर 2025 मध्ये ग्रहांची अशी अनोखी रचना बनते आहे जी अनेक वर्षांनी एकदाच घडते. मंगल स्वतःच्या राशीत बलवान होत आहे, गुरु तुमच्या नशिबाच्या घरावर शुभदृष्टी ठेवत आहे आणि शनी तुमच्या आयुष्यातील अडथळे शांतपणे दूर करण्याच्या तयारीत आहे. म्हणूनच देवाच्या कृपेने मेष राशीच्या लोकांच्या भाग्यात एक जबरदस्त बदल घडणार आहे. जे वर्षभर अडकलं होतं ते अचानक पुढे सरकणार आहे. ज्या गोष्टी तुमच्या हातातून निसटल्या त्या पुन्हा तुमच्याकडे येणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिसेंबर ते नवीन वर्षाच्या प्रवेशापर्यंत तुमच्या आयुष्यात होणार म्हणजे होणारच अशा 11 मोठ्या घटना घडणार आहेत. म्हणूनच मित्रांनो, जर तुम्ही मेष राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण सांगणार आहोत त्या 11 भविष्यवाण्या तुमचं संपूर्ण नवीन वर्ष बदलून टाकू शकतात. देवाची कृपा तुमच्यावर आहे, ग्रहस्थिती तुमच्या बाजूने उभी आहे. आता फक्त नियती तुमच्या दारावर टकटक करायला येणार आहे. एक अचानक मिळणारी मोठी संधी आता का, आधी का नाही? मेष राशीच्या आयुष्यात संधी सतत येत होत्या, पण त्या पकडण्याची योग्य मानसिकता, योग्य वेळ आणि योग्य ग्रहस्थिती मिळत नव्हती. आत्तापर्यंत तुम्ही अनेकदा अशा टप्प्यावर पोहोचलात जिथे सगळं काही ठीक चाललं होतं, पण शेवटी एखादी गोष्ट अचानक बिघडत असे. चांगलं काम थांबणे, चुकीचे लोक भेटणे, गैरसमज होणे किंवा आत्मविश्वास शेवटच्या क्षणी खालावणे. कारण त्या काळात मंगल अस्थिर होता, गुरु तुमच्या बाजूने नव्हता आणि शनी अडथळे वाढवत होता. पण आता डिसेंबर 2025 मध्ये ग्रहस्थिती पूर्णपणे उलटली आहे. ही संधी आता का मिळतीये? कारण तुम्ही मानसिकदृष्ट्या परिपक्व झाला आहात. परिस्थितीला समजून घेण्याची क्षमता वाढली आहे. कोणत्या संधी पकडायच्या आणि कोणत्या टाळायच्या हे आता तुम्हाला समजतंय. पूर्वी तुम्ही घाईत निर्णय घेत होता, आता अनुभवामुळे तुम्ही शांत झाला आहात. पूर्वी तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण नव्हते, आता तुम्ही स्वतःला चांगले ओळखता. हीच ती वेळ आहे जिथे नियती तुमच्यासाठी साठवलेली मोठी संधी उघडते आहे. थोडक्यात, जिथे योग नव्हता तिथे अडथळे होते, जिथे तयारी नव्हती तिथे संधी टिकली नाही. पण आता तुमची तयारी अधिक ग्रहस्थिती अधिक देवाची कृपा ती संधी तुमच्याकडे नेमक्या वेळेस आणून ठेवतेय. ही संधी अचानक दिसेल, पण ती अचानक नाही, ती वर्षानुवर्षे जमलेल्या कर्मांचं फळ आहे. 2 जुने संबंध तुटून नवीन नाते सुरू. आधी का तुटलं नाही, आता का तुटणार? तुम्ही काही नात्यांना खूप जपून ठेवलं होतं. कितीही वेदना मिळाल्या तरी तुम्ही त्या व्यक्तींना सोडायला तयार नव्हता, कारण तुम्हाला वाटत होतं एक दिवस सगळं ठीक होईल. पण तुम्ही एक सत्य नाकारत होता. ते नातं तुम्हाला संपवत होतं, तोडत होतं आणि तुमची ऊर्जा शोषत होतं. तुम्हाला दुखत होतं, पण तुम्ही गप्प होता. मेष राशीचं हृदय निष्ठावान असतं, पण कधीकधी हीच निष्ठा सर्वाधिक वेदना देते. पूर्वी ग्रहस्थितीने तुम्हाला कट घेण्याची शक्ती दिली नव्हती. तुम्ही दुःख सहन करत राहिलात. पण डिसेंबर 2025 पासून गुरु आणि शनी तुमच्यावर अशी टांगती तलवार असलेली नाती तोडण्याची शक्ती देतात. आता अचानक नाते का तुटणार? कारण आता तुमच्यात बस झालं म्हणायची ताकद आलीय. आता तुमच्या मनाचा आवाज जोरात बोलू लागलाय, मीही सुखाचा पात्र आहे. हे तुटणं म्हणजे दैवी हस्तक्षेप आहे. देव कधीकधी वाईट लोकांना आपल्या जीवनातनं स्वतः हटवतो. आता नवीन व्यक्ती का येणार? कारण रिकामी जागा नसताना कुणीच नवीन प्रवेश करत नाही. नवीन नातं आधी दिसलं नाही कारण तुमचं मन जखमी होतं, बंद होतं आणि जागा व्यापलेली होती. आता जागा मोकळी आहे. आता योग्य व्यक्ती येण्यासाठी विश्व स्वतः मार्ग तयार करतोय. 3. पैशात सुधारणा. आधी पैसे का अडकत होते, आता का येणार? गेल्या काही वर्षांत तुम्ही कमावलं खूप पण टिकवलं कमी. पैसा येत असे पण स्थिरता येत नव्हती, कारण ग्रहस्थिती अशी होती की खर्च वाढायचे, अचानक नुकसान यायचं, चुकीच्या लोकांना पैसे द्यावे लागायचे किंवा आर्थिक निर्णय घाईघाईत घेतले जायचे. तुम्ही कमावत होतात पण पैसा धुरासारखा गायब होत होता. पण आता परिस्थिती बदलली आहे. डिसेंबर 2025 मध्ये गुरु आर्थिक घर सक्रिय करतोय आणि शनी खर्चावर नियंत्रण आणतोय. आता पैसा का येणार? कारण तुमच्यात आर्थिक शहाणपण वाढलं आहे. अनावश्यक लोकांपासून तुम्ही दूर झालात. कामाला योग्य दिशा मिळत आहे. सततचं कष्ट आता फळ देणार आहेत. पूर्वी तुमच्या वाट्याला येणारे पैसे परिस्थिती खाऊन टाकत होते, आता परिस्थिती तुमचा आधार बनतीये. ही सुधारणा अचानक नाही, तुमच्या संयम, त्याग, मेहनत आणि जपलेल्या थोड्या थोड्या बचतीचं आता मोठं फळ येण्याची वेळ आली आहे. 4. नशीब तुमच्याकडे वळतंय, आधी का साथ देत नव्हतं? नशिबाची कमतरता नसते, पण योग्य वेळ नसते. तुम्ही मेषराशी असल्यामुळे पुढे जाण्याची घाई करतात, पण विश्वाचा वेळ तुमच्या वेगाशी जुळत नव्हता. तुम्ही काम करत होतात, पण तारा तुमच्या बाजूने नव्हते. दरवेळी शेवटच्या क्षणी काम बिघडत होते, कारण त्या काळात गुरु वक्री होता, मंगल दुर्बल होता. आता का बदलतंय? कारण मंगल पूर्ण शक्तीमध्ये आहे, गुरु शुभदृष्टी देतोय, शनी अडथळे हटवतोय. आधी नशीब उलट्या दिशेने चालत होतं, आता ते तुमच्या पाठीशी उभं आहे. तुमचा वेळ बदलला आहे. ग्रह तुमच्यासाठी काम करत आहेत, तुमच्या विरोधात नाही. आता जिथे तुम्ही हात लावाल तिथे अडथळे कमी होतील आणि मार्ग स्वतः तयार होईल. 5.
एका हट्टाची पूर्तता आधी का नाही जमलं, आता का जमणार? तुमच्या मनात एक हट्ट होता, जगाला न सांगता तुम्ही तो मनात जपला होता. कधी स्वप्नासारखा, कधी ध्यासासारखा, पण काही ना काही कारणांनी तो पूर्ण होत नव्हता. का नाही? कारण तुमच्याकडे संसाधन कमी होते, योग्य साथ नव्हती, चुकीचे लोक होते, योग्य वेळ नव्हता आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही आतून तयार नव्हतात. हट्ट पूर्ण होण्यासाठी फक्त बाह्य परिस्थिती नव्हे तर आतली शक्तीही लागते. आता हट्ट का पूर्ण होणार? कारण आता तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत आहात, आर्थिक स्थिरता वाढत आहे, नशीब तुमच्या बाजूने आहे, योग्य माणसं तुमच्या आयुष्यात येत आहेत आणि देवाची कृपा तुम्हाला योग्य दिशा देत आहे. जे स्वप्न तुम्ही वर्षानुवर्षे मनात ठेवलं होतं ते आता वास्तवात रूपांतरित होण्याच्या टप्प्यावर आहे. 6. जुन्या आजारातून किंवा तणावातून सुटका. आधी का आराम मिळत नव्हता, आता कसा मिळणार? गेल्या काही वर्षांत तुमच्या मनावर आणि शरीरावर असामान्य ताण जमा होत होता. कामाचा दबाव वाढला, घरातील जबाबदाऱ्या वाढल्या, भावनिक वेदना खोलवर उतरल्या आणि यामुळे शरीरानेही साथ सोडली. काही जणांना डोकेदुखी, चिंता, बेजारपणा, अनिद्रा, तर काहींना जुनं आजार पुन्हा पुन्हा त्रास देत होतं. हे आधी थांबत का नव्हतं? कारण समस्या शरीरात नव्हती, मनात होती. तुम्ही सगळ्यांसाठी जगत राहिलात, पण स्वतःसाठी नाही. ज्यांनी तुम्हाला दुःख दिलं त्यांनाच तुम्ही महत्त्व दिलंत. जिथे शांतता हवी होती तिथे तुम्ही स्वतःला जाळत राहिलात. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलते आहे. डिसेंबर 2025 मध्ये गुरु तुमच्या मनाला शांतता आणि शांती देणाऱ्या स्थानी जातोय. शनी तुमच्या तणावाला कारणीभूत असणाऱ्या परिस्थिती दूर करतोय आणि मंगल तुमच्या शरीरात नवी ऊर्जा आणतोय. आता आराम का मिळणार? तणाव देणारे लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातील. आर्थिक स्थिरता मन शांत करेल. नवीन संधी आत्मविश्वास वाढवेल. संबंधांतील स्पष्टता मनावरील भार कमी करेल. आता तुम्ही एक लांब श्वास घेऊ शकता. देवाच्या कृपेने जुना थकवा निघून जाईल आणि शरीर मन दोन्ही शांत होईल. 7. अडकलेली कामं पूर्ण होणार. आधी का अडत होती, आता का सुटणार? कितीतरी फायली, कागदपत्रे, बँक कामं, मालमत्तेशी संबंधित व्यवहार, इतकी कामं अडकलेली होती की तुम्हाला वाटत होतं हे कधी संपणार. पण ती अडकण्याचं कारण तुम्ही नव्हता, काळ होता. शनी तुमच्या अडथळ्यांच्या स्थानी बसला होता. एखादं कागदपत्र हरवणं, सरकारी काम लांबणं, चुकीच्या लोकांकडे काम पडणं, योग्य सहकार्य न मिळणं, हे सर्व ग्रहांच्या स्थितीमुळे होत होतं. तुम्ही प्रयत्न करत होता पण वेळ साथ देत नव्हती. आता परिस्थिती बदलते आहे, कारण गुरु अडकलेली कामे पुढे नेतो. शनीची पकड सुटते, योग्य लोक भेटू लागतात, अडलेल्या गोष्टींना गती मिळते. ज्या कामासाठी तुम्ही महिनोन्महिने धावत होता ते काही दिवसांत पूर्ण होतील. जिथे दरवेळी काम परत जात होतं तिथे आता होय मिळेल. हे फक्त ग्रह नाही, ही देवाची तुमची वाट स्वच्छ करण्याची योजना आहे. 8. घरात शुभवार्ता. आधी का नव्हती, आता का येतेय? गेल्या काही काळापासून घरात ताण, तणाव, वाद, अशांती किंवा आर्थिक अडथळे होते. घरातील आनंद हरवला होता. जिथे हसू असावं तिथे शांतता होती. शुभवार्ता आधी का नव्हती? कारण ग्रह तुमच्या गृहस्थ भावावर ताण देत होते. आर्थिक गोष्टी ठरत नव्हत्या, कुटुंबात गैरसमज होते, उत्सवाची मानसिकता नव्हती. आता शुभवार्ता काय येतेय? डिसेंबर 2025 पासून गुरु तुमच्या कुटुंबाच्या सुखभावात प्रवेश करतो, ज्यामुळे घरात एकत्रीकरण वाढेल, नाते सुधारतील, लग्न, एंगेजमेंट, बाळ, नवीन घर, वाहन यांचे योग, आनंदाचे प्रसंग वाढतील. ही शुभवार्ता फक्त योग नाही, हे देवाचं तुमच्यावर टाकलेला आशीर्वाद आहे. घरात दिव्य ऊर्जेचा प्रकाश वाढेल, घरात शांती, प्रेम आणि आनंदाची लाट येईल. 9. महत्त्वाचा प्रवास. आधी का टळत होता, आता का होणार? कधी मनात प्रवासाची इच्छा असायची पण परिस्थिती, पैसा, वेळ किंवा मनस्थिती योग्य नसल्याने प्रवास होत नसे. कधी अचानक काम पुढे सरकत नसे, कधी आरोग्य साथ देत नसे, कधी प्लॅन होत असे पण रद्द व्हायचा. ही सर्व ग्रहस्थितीची अडचण होती. तुमच्या प्रवासावर शनीचा परिणाम होता, म्हणून तुम्ही कितीही इच्छिलंत तरी प्रवास होत नव्हता. पण आता मंगल तुमच्या गतिशीलतेला बलकटी देतो, गुरु नवी दिशा देतो. प्रवास तुमच्या आयुष्यात बदल घेऊन येतो, निर्णय क्षमता मजबूत होते. हा प्रवास फक्त सहल नसेल, तो तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल. नवे लोक, नवी संधी, नवे विचार काहींसाठी, तर हा प्रवास जीवन बदल करणारा ठरेल. 10. आत्मविश्वास वाढणार. आधी तुम्ही असुरक्षित का होता, आता का मजबूत व्हाल? गेल्या काही काळात तुमच्या आत्मविश्वासावर खूप आघात झाले. लोकांवर जास्त विश्वास, नात्यांमध्ये झालेली फसवणूक, कामात अपयश, आर्थिक ताण, या सर्वांनी तुमच्या मनात एक शंका निर्माण केली. मी खरंच योग्य आहे का? मेष राशी धाडसी असते, पण जेव्हा धाडसावर सलग आघात होतात तेव्हा तेही पाय मागे घेतात. पूर्वी आत्मविश्वास कमी का होता तुमच्यावर? चुकीच्या लोकांचा प्रभाव, सतत अडथळे, ग्रहांची प्रतिकूल स्थिती, आर्थिक ताण, भावनिक जखमा. आता आत्मविश्वास का वाढेल? मंगल पूर्ण शक्तीत आहे. गुरु तुमच्या प्रयत्नांना यश देईल, आर्थिक स्थिरता मन शांत करेल, नवी संधी तुमची किंमत दाखवेल.
तुमच्या जीवनातून चुकीचे लोक दूर जातील. हे फक्त कॉन्फिडन्स नाही, हे नवीन जन्म आहे. तुम्ही पुन्हा उभे राहताय, पूर्वीपेक्षा जास्त मजबूत, जास्त हुशार, जास्त जागरूक. 11 प्रेमात मोठा बदल. आधी प्रेम का दुःख देत होतं, आता का फळ देईल? तुम्ही प्रेमात खूप दिलं, पण परत मिळालं ते दुःख, गैरसमज किंवा एकतर्फी अपेक्षा. हे आधी का होत होतं? चुकीचे लोक, भावनिक कमजोरी, जास्त समर्पण, कमी स्वाभिमान आणि सर्वात महत्त्वाचं योग्य व्यक्ती तुमच्या नशिबात येण्याची वेळ आली नव्हती. प्रेम चुकीच्या वेळेला मिळालं तर ते दुःखच देतं. योग्य व्यक्ती चुकीच्या कालखंडात आलेली असते तर ती टिकत नाही. आता प्रेमात बदल का येणार? शनिविषारी नाती दूर करतो गुरु. योग्य व्यक्ती तुमच्या जीवनात आणतो. भावनिक परतावा मिळतो. प्रेमात स्थिरता येते. समज, आदर आणि आधार वाढतो. ही वेळ तुमच्या प्रेमासाठी सर्वोत्तम आहे. आता ज्याला तुम्ही भेटाल तो तुमचं मन समजेल आणि तुम्हाला योग्य स्थान देईल. मेष राशीचं भाग्य आता झोपलेलं नाही, ते उठलं आहे. अनेक वर्षांपासून तुमच्या मार्गात अडथळे, चुकीचे लोक, चुकीचा काळ, अडलेली कामं आणि नशिबाची साथ न मिळणे या सर्वांचा शेवट आता होतोय. डिसेंबर 2025 हा महिना तुमच्या जीवनातील सर्वात शक्तिशाली टप्प्यांपैकी एक आहे. तुमच्या मेहनतीचं फळ, तुमच्या धैर्याची किंमत आणि तुमच्या सहनशीलतेची परीक्षा आता यशात बदलत आहे. देवाची कृपा तुमच्यावर आहे. ग्रहस्थिती तुमच्या बाजूने आहे आणि तुमचा काळ आता सुरू झाला आहे. आता जे तुमचं आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तर एक लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.